नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. पंकज पवार ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये. तर आपण नेहमी आपल्या चॅनलवरती नवीन नवीन माहिती सांगत असतो आणि आपण जे शेतीवर जे प्रयोग करतो ते सांगत असतो. कधी प्रयोग बरोबर होता, कधी थोडे चुकता. तर आज मी ड्रॅगन फ्रूटवर आपण जेव्हा सिलिकॉनचा स्प्रे काढतो, कधी कावलींचा पण स्प्रे काढता काही लोक सिलिकॉनचा स्प्रे काढता. 1 लिटर पाण्यासाठी 1 पंपासाठी आपण तिथं 4 किलो सिलिकॉन वापरतो, जेणेकरून त्या या ड्रॅगनच्या ज्या पानांवरती पूर्ण लेअर तयार होतो, जेणेकरून सनबर्निंग होत नाही. ही माहिती अगदी बरोबर आहे, पण या माहितीमध्ये एक छोटासा फरक आहे. आता तुम्हाला मी सांगतो की हा जो ड्रॅगन फ्रूटचा बाग आहे, याच्यावर आपण सिलिकॉनचा जो स्प्रे, आपण 2 सिलिकॉनचे स्प्रे मारले. आपल्याला माहीत नव्हतं तेव्हा. पहिले कावलीन मारला, नंतर सिलिकॉन मारला. पण आपण तो मारला मार्चमध्ये मारला. तर काही पानांची बर्निंग झालेली होती, आपण ती वाचवू शकलो नाही. हे बघा, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हे जे पान आहे, हे पानाला अटॅक झालेला होता. आपण त्याच्यानंतर त्याच्यावरती स्प्रे मारलेला आहे. पण हे बघा, इथं आहे समोर बघा, हे बघा इथं, हे बघा आता हे नवीन, हे नंतरचे पानं याच्यावर झालेलं नव्हतं, तर हे वाचलं आहे, याच्यावरती बर्निंग झाली नाही. तर ज्या शेतकऱ्यांनी ड्रॅगन लावलं आहे आणि ज्यांना वरचं शेड करायचं नाही किंवा काही त्याच्यावरती उपाययोजना करायची नाही, सिलिकॉन कावलींवरच ठेवायचं आहे, तर त्या शेतकऱ्यांनी जो कावलींचा स्प्रे किंवा सिलिकॉनचा स्प्रे हा फेब्रुवारी महिन्यातच मारून ठेवायचा. त्याच्यामध्ये 500 ग्राम टाकीला साफ पावडर घ्यायची, व्यवस्थित मिक्स करायचं, स्टिकर टाकायचं आणि तो फेब्रुवारी महिन्यातच मारायचा. आणि वाटला तर एखादा दुसरा स्प्रे मार्चमध्ये मारायचा. जर तुम्ही लेट झाली तर तुमचं हे बर्निंग होणार. हे बर्निंग झाल्यामुळं तुमचे ते पानांना पुढच्या वर्षी फळ येणार नाही. आता फळ इथं येणारच नाही. याला हे बघा, याला पण फळ येणार नाही. हे बघा, हे पान आता बर्न झाले बघा, हे बघा, हे तुटलेलं आहे, याला फळ येणार नाही पुढच्या वर्षी. तुला नुकसान झालं त्याचा अर्थ. इथं येईल फळ, ह्या काट्याला येईल, पुढच्या या काट्याला येईल, पण एवढी जागा तुमची गेलेली, बाद झालेली. तर मला शेतकऱ्यांना हे सांगणं आहे की शेती करत असताना या अशा छोट्या मोठ्या चुका होत असतात, टायमिंग चुकत असतो. तर हा टायमिंग आपण पाळायचा आहे. आता मला हे माझ्या अनुभवातून समजलं की आपण लेट मारल्यामुळं आपला बर्न झाला. ज्या शेतकऱ्यांनी, ज्या माझ्या मित्रांनी काही लवकर मारलेला होता, त्यांचं बर्निंग झालेलं नाही, अजिबात बर्निंग झालेलं नाही. पण त्यासाठी बेशर्त असं आहे की 20 लिटरच्या पंपासाठी 4 किलो घ्यायचे. तुम्ही 2 किलो घेतलं तरी तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. 1 किलो घेतलं तर मुळीच भेटणार नाही. तुम्हाला 4 किलो घ्यायचं आहे. तर असं नियोजन करा मित्रांनो. आणि होता होईल तेवढं ऑर्गॅनिकचा विचार करा. जसं की हे मी आता पास्टाची मल्चिंग केलेली आहे. पास्टाची मल्चिंग का केलेली की गवत उगवणार नाही, आपलं पाणी कमी लागणार आहे, पाण्याचं बाष्पीभवन कमी होणार आहे. उन्हाळ्यामध्ये ड्रॅगनला 15 ते 20 दिवसाला मी फक्त 1 तास पाणी देतोय. तर ते पाणी जर मल्चिंग नसतं तर ते मला 8 दिवसाला द्यावं लागलं असतं. मल्चिंग केल्यामुळे ते पाण्याचं बाष्पीभवन होत नाही, जेणेकरून ड्रॅगनची ग्रीनरी टिकून राहते. हे बघा, आपला बाग आता ऑगस्टमध्ये 2 वर्षाचं पूर्ण होणार आहे. या ऑगस्टमध्ये, आता महिना चालू आहे एप्रिल, म्हणजे अजून एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, अजून 4 महिन्यांनी. बघा तुम्ही बागाची एकदम ग्रीनरी कशी, एकदम मस्त. ऑर्गॅनिकचे प्रॅक्टिसेस जे केलेले आहेत ते परफेक्ट बसलेले आहेत त्याला. आणि आणखीन काही माझे शेतकरी मित्र ते म्हणतात की याच्यावरती तुम्ही विड मॅट टाका. विड मॅट म्हणजे काय असतं की ती काळ्या कलरची मॅट असते. ती मॅट मायक्रॉनची असते, प्लॅस्टिकची मॅट असते. तुम्ही ते शेतावरती जर ती विड मॅट टाकली तर ती कालांतराने ती विड मॅट कुजणार आहे. म्हणजे तुमच्या शेतीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढायचं वेगळीकडेच राहून जाईल आणि ते प्लॅस्टिक वाढून जाईल. तर असले काही प्रयोग करू नका. आपले ऑर्गॅनिक पाचट टाका, भूस टाका, मुरघास टाका. तुमचा तो इकून तिकून कुठं नाही काही पाचट गोळा करून आणा ते टाका शेतामध्ये. भलते सलते प्रयोग करू नका, कारण की ऑर्गॅनिक कार्बन वाढव नाही आपल्या शेतीचं. आता तुम्हाला मी व्हिडिओ बनवतोय 2-3 महिन्यापासून. आता माझं म्हणजे बघा तुम्ही, जून जुलैमध्ये मी व्हिडिओ अपलोड कराल. बागेला जेव्हा फळं राहतील, इतके फळं राहतील की म्हणजे थकून जाऊ आपण फळं तोडून. कारण की आपल्या प्रॅक्टिसेस सगळ्या ऑर्गॅनिक आहे, नॅचरल प्रॅक्टिसेस केलेल्या आहे आपण. आणि बागाचं ते अवतार सांगतोय आपला की किती त्याला फळ येणार आहे. हे 4-4, 5-5 वर्षाची बाग मी बघतो, व्हिजिटला जातो तेव्हा. काही बागामध्ये असंच बाग दिसतो मला, याच्यापेक्षा वीक दिसतो. हे पानांची ग्रीनरी नसते, हे पानाचे लूज झालेले असतात, असे तुटून जातात असे वाकडे तिकडे केल्यानंतर. तर नॅचरल आणि जुने कालांतराचे जे प्रॅक्टिस आहेत त्यांना जास्त फॉलो करा मित्रांनो, तर तुम्हाला फायदा मिळणार. धन्यवाद. आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा, जेणेकरून मी अशी माहिती तुम्हाला देत राहील. धन्यवाद.